बीच में बोलना जरूरी था क्या आपको? बाकी भेटूया पुढच्या भागात. तर सरांची माझी मस्करी चालू राहते, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. तर माझं नाव आहे प्रशांत भागवत आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार. तर आता आम्ही चाललेलं आहे निवासाला काहीतरी काम आहे म्हणून मी चाललेलं आहे. तर आता बघू शकता दुपारचं वातावरण, हे बघू शकता ऊन लय तापलेले. हनुमानाचं दर्शन घेऊन आलेलं आहे, बजरंगबलीचं त्यांचं दर्शन घेऊन आलेलं आहे. तर आता आम्ही चाललोय निवासाला. तर आता आपण भेटूया थोड्याच वेळात. तर नमस्कार. तर आता संध्याकाळचे वाजले आहे 4:30. तर आता आम्ही रसवंतीकडे शोधायला चाललोय, ऊसाचा रस पाहतोय. तर इकडे सरांची चर्चा झाली, शुभम रायते सरांची सोबत. तर आम्ही चाललोय रसाच्या शोधामध्ये. रस भेटतोय का नाही काय माहिती नाहीये. इकडं रसवाला लईच कमी दिसतंय. या लाईनीला जाऊन नुसता रस शोधावा लागतंय. आता बघू आता रसवाला भेटतोय का नाही भेटत आहे. आता काय कन्फ्युजन आहे, काय समजत नाही. इथं पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा निवासाला आलेलं आहे, पण आता एक्झॅक्टली इथं रसवाला दिसतच नाही. इथं चिकन शॉप आहे, हॉटेल आहे, इकडं मंदिर आहे, इथं लोकसेवा लॉज आहे, बघू शकता इकडं मोठा एक दिवस राहण्यासाठी लॉज आहे इकडं. अशा प्रकारेच निवास आहे, निवासा फाटा आहे हा. निवासा फाट्याच्या रस्त्याला चालत चालत आम्ही शोधतोय रसवाला. तर अशा प्रकारे आमची म्हणजे इकडे येण्याचा उद्देश एकच आहे का मीटिंग साठी आलेलो होतो, होम मीटिंग साठी. तर होम मीटिंग झालेली कम्प्लीट. तर प्रोडक्ट मीटिंग होती, एक्झॅक्टली काय काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते सांगितलं होतं, म्हणजे गायडन्स केलेले की काय घ्यायचं कसं घ्यायचं, त्याच्यातून आजारापासून मुक्त कसं होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि क्लिअर झाल्या. तर माझ्या बी काही गोष्टी क्लिअर झाल्या. हे आज पूर्णपणे हेल्दी जेवण करणार आहे असं ठरलेलं आहे आमचं. तर आता आपण शोधतोय रसवाला, ज्यूसवाला, सॉरी ऊसाचा रसवाला शोधतोय. तर आता भेटतोय का नाही पाहू. तर आता आपण भेटूया थोड्याच वेळात. आणि मग ते ऊसाचा रस आपल्याला भेटणार आहे. बिगर बर्फाचा ऊसाचा रस मागवलेला आहे. आमच्या सोबत शिवम सर पण आहे आणि मी पण आहे. आम्ही दोघं पण रस पितोय. आता बघू. तर बघू आता रस भेटतंय का नाही, फुल भेटतंय का हाफ भेटते ते बघूया आता. फायनली आता वाजले किती आहे तर 5:22 झालेले. तर बघू आता थोड्याच वेळात. नमस्कार. तर आता आम्ही फायनली आलोय संभाजीनगरला नेवासावरून. बस पकडली आणि बसवरून आलोय. तर आता बसचा प्रवास खूप लांबचा होता, कमीत कमी 70 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहे निवासापासून तर संभाजीनगर पर्यंत. तर आम्हाला पोहोचायला साधारण 1.5 तास लागलेला होता. आणि मग आता आम्ही फायनली चाललोय रूमवरती जाणार, फ्रेश वगैरे होणार, परत एकदा बाहेर जाणार फिरायला. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करणार आणि जेवण वगैरे झाल्यानंतर परत एकदा रूमवरती येणार. आता बघू शकता महादेवाचं मंदिर, इकडं महादेवाचं मंदिर आहे. इकडं दर्शनाला सगळे गर्दी करतात. गाड्या बघू शकता इकडं पार्किंगला लावलेले. बरेच लोक पार्किंगला गर्दीच करून टाकतात, म्हणजे पूर्ण जागाच पॅक करून टाकतात. तर आता आपण भेटूया थोड्याच. नमस्कार. आता रात्रीचे वाजले आहे 1, 1:30 वाजले आहे. रात्री काही फिरणं नाही झालं, जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही औषधं वगैरे घेतोय. हे आमचे रेग्युलर औषध आहे, ते घेणं आम्ही चालू केलेलं आहे. तर आता आम्ही
औषधं वगैरे घेऊन दात वगैरे घासून घेणार आणि त्यानंतर मग झोपून घेणार. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आपल्याला बाहेर जाणं शक्य नाही झालं कारण काही मीटिंग होती की एक्झॅक्टली काय करायचं, उद्याचं शेड्यूल काय आहे काय नाही आहे ते समजून सांगण्यासाठी तिथंच 2 तास गेलेले होते. त्याच्यामुळे आम्हाला काही बाहेर जाता नाही आलं. तर तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो नक्की करा. आणि आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा, प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार.